कव्हर झाली कुणाल कामराचा विषय झाला, मग वकबोर्ड झालं. जर सगळंच झालं असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे, गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंब्यापासून तर कांद्यापर्यंत शेतकऱ्याचं उभं पीक जमीनदोस्त झालंय. जर सरकारनं आपला मोर्चा आता शेतकरी विषयाकडे वळवला तर फार उपकार होतील. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी 3 दिवसात बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे हप्ते जमा करण्याची तंबी दिली. अजितदादा, माझा बाप बँकेत पोहोचण्याआधीच अवकाळी पाऊस माझ्या शेतकऱ्याच्या बापाच्या बांधावर पोहोचला. अजितदादा, पैसे बँकेत शेतकऱ्याकडनं जमा झालेच नाही, परंतु ज्याच्या जीवावर तो हप्ते जमा करणार होता ते पीक मात्र 2 दिवसात मातीमध्ये जमीनदोस्त झालं. एकदा ते पीक मातीत कसं जमीनदोस्त झालंय, उभ्या पिकाचा कसा चिखल झालाय हे पाहण्यासाठी एकदा अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर येऊनच जा. गृहमंत्री साहेब, तुम्ही कुणाल कामराची चौकशी करतायत, त्यानंतर आता कुणाल कामराच्या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांचीही चौकशी सुरू केली. त्यांनी हसवलं ते हसले. हसवणाऱ्याची आणि हसणाऱ्यांची चौकशी करण्यापेक्षा गेल्या 2 दिवसापासून शेतकरी बांधावर ढसाढसा रडतोय. जमलंच तर पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्याच्या शेतीची चौकशी करण्याचे आदेश दिले तर फडणवीस साहेब फार बरं होईल, किंबहुना शेतकऱ्यांवर तुमचे अनंत उपकारच होतील. खरं तर फडणवीस साहेब, तुम्ही ट्विटरद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वक्फ बोर्डावर काय विचार आहेत बघूयात वगैरे असं ट्विट केलं. फडणवीस साहेब, आम्ही ऐकलं होतं गुजरातमध्ये एकदा भूकंप झाला तर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून माननीय शरद पवार साहेबांचे विचार आणि सल्ला घेतला होता. फडणवीस साहेब, कर्जमाफीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काय विचार आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं आणि त्या क्षेत्रातला अनुभव म्हणून जर माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा तुम्ही सल्ला घेतला तर शेतकऱ्यांवर फार उपकार होतील. असाही शेतकऱ्याचं नुकसान पाहून तुम्हाला काय फायदा आहे म्हणा. ना त्यातनं जातीचा संघर्ष निर्माण होणार आहे, ना त्यातनं तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे, किंबहुना आता लोकसभा विधानसभेची निवडणूकही नाही. पण फडणवीस साहेब, शिंदे साहेब, पवार साहेब, तुम्ही जर खरंच आमच्या बांधावर येणार असाल तर एआयची नवीन टेक्नॉलॉजी वापरून जिबलीद्वारे हवं तर आम्ही तुमचे फोटो सोशल मीडियावर तुम्ही बांधावर येऊन गेले म्हणून प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पोस्ट करतो. शिंदे साहेब, तुमच्यासाठी खास सवलत, हवं तर तुमचे 2-3 फोटो आम्ही पोस्ट करतो, पण एकदा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचा संघर्ष, त्याचे कष्ट, त्याचे हाल एकदा पाहून जा. आणि हो, यावेळी फक्त फोटोवर भागणार नाही बरं का. यावेळी फक्त तुमच्या अकाउंटवर फोटो टाकून द्यायचे असं चालणारच नाही. पवार साहेब, तुम्ही 3 दिवसात शेतकऱ्यांना बँकेत आपले हप्ते जमा करण्याची तंबी दिली. अजितदादा, शेतकऱ्याची लेख म्हणून मी तुम्हाला तंबी देते. पुढच्या 3 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी सोय करा. बघूयात 3 दिवसात तुम्हाला शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्याच्या बँकेच्या खात्यात जमा करता येते का. जर तुम्हाला खरंच नुकसान भरपाई 3 दिवसात देता येत असेल अजितदादा, तर मग शेतकऱ्याला 3 दिवसात बँकेत जाऊन हप्ते जमा करण्याची तंबी द्या. अजितदादा, असं जर झालं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 3 दिवसात जर दिली नाही तर महाराष्ट्रात जागोजागीवर शेतकऱ्याच्या कबरी दिसतील आणि मागणी मात्र हे सरकार जमीनदोस्त करा अशी होताना दिसेल. मला खात्री, मला विश्वास आहे, जी माझी भूमिका आहे तीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकारची असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.